बोधकथेचे नाव आहे अहंकाराने पराभव. गंधर्व कुळातील गुत्तील कुमार नावाचा एक गंधर्व वीणा वादनात सिद्धहस्त होता. संपूर्ण वाराणसीत त्याची ख्याती पसरलेली होती. त्याचवेळी उज्जैनीमध्ये मुसील नावाचा एक गंधर्व राहत होता. एकदा त्याला उज्जैनीच्या राजदरबारात वीणा वादनासाठी निमंत्रित केले होते. मुसीलचे वीणावादन कोणालाच आवडले नाही. त्यानंतर मुसीलने गुत्तीलकडे शिकण्याचा निश्चय केला. मुसील वाराणसीत गुत्तीलकडे गेला. त्याने त्याचे शिष्यत्व पत्करले. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याने गुत्तीलकडे राजदरबारात काम करण्याची इच्छा प्रकट केली. गुत्तीलने मोठ्या मनाने राजाशी त्याची भेट घालून दिली. राजाने गुत्तीलला जेवढे मानधन होते त्यापेक्षा अर्ध्या मानधनात काम करण्याचे सांगितले. मुसीलचा अंदाज होता की आपल्यालाही तितकेच मानधन मिळायला, कारण आपणही गुत्तीलच्या इतके श्रेष्ठ कलाकार आहोत. राजाने मुसीलला आपली क्षमता सिद्ध करण्यास सांगितले. त्या स्पर्धेत गुत्तीलने एक कठीण तान छेडली, जी त्याने मुसीलला शिकविली नव्हती. शेवटी अशा प्रकारची तान न छेडता आल्याने मुसीलला आपला पराभव मान्य करावा लागला. तात्पर्य: गुरुलाच अहंकाराने आव्हान देणे कधीच योग्य ठरत नाही.